आज आपण कैरीचे दोन प्रकार पाहणार आहोत। त्यातला पहिला प्रकार म्हणजे कैरीचा मेथांबा। हा मेथांबा खूप छान टेस्टला आंबट गोड असा लागतो। त्यासाठी मी दोन कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत। स्वच्छ धुवून कैऱ्या का वापरायच्या तर त्याच्यावर जो तेलकटपणा असतो तो धुतल्यामुळे निघून जातो, त्यामुळे कैरी स्वच्छ धुवून घ्यायची। आता हीच कैरीची साल आपल्याला काढून घ्यायची। कैरीची साल थोडीशी तुरट असते चवीला, म्हणून ती काढून घ्यायची। बघा मी इथे साल पूर्णपणे चाकूनी काढून घेतले आहे आणि आता आपल्याला त्याच्या फोडी करून घ्यायच्या। फोडी अगदी बारीक न करता मीडियम साईजच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या। आता मी गॅसवर पॅन ठेवला तापायला आणि त्याच्यामध्ये अर्धा चम्मच तूप टाकते। मी इथे फोडणीला तूप वापरत आहे, तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता, परंतु तुपाची खूप छान टेस्ट येते त्यामुळे मी तूप वापरलं। तूप गरम झाल्यावर त्याच्यामध्ये टाकले 1 चम्मच मोहरी आणि 1 चम्मच मेथीदाणा त्या आणि कढीपत्ता टाकले 4-5 पाने। आपल्याला मोहरी, मेथी आणि कढीपत्ता तुपामध्ये छान खमंग होऊ द्यायचा आहे। इथे तुपाची फोडणी खूप छान बसली पाहिजे, म्हणजे मेथांब्याला अगदी छान टेस्ट येईल। आता त्यामध्ये चिरून घेतलेल्या कैरीच्या फोडी टाकल्या। मी ते थोडीशी कैरी पिकू दिली, म्हणजे थोडीशी सॉफ्ट होऊ दिली। त्याचं कारणही सांगते, कारण आपल्याला आता याच्यामध्ये थोडा गूळ वापरायचा आहे। अशी कैरी 2 दिवस फ्रीजच्या बाहेर ठेवल्यावर ती थोडीशी सॉफ्ट होते, त्यामुळे आपल्याला जे गूळ टाकायचं आहे त्याचं प्रमाणही कमी लागते आणि पटकन ही कैरी थोडी सॉफ्ट असल्यामुळे लवकर तयार होते मेथांबासुद्धा। आता आपल्याला कैरी छान तुपामध्ये परतून घेतल्यावर त्याच्यामध्ये टाकायचं अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच मी ते लाल तिखट वापरत आहे। तुम्ही इथे चांगला कलर यासाठी काश्मीरी लाल मिरचीचं तिखटसुद्धा वापरू शकता। आणि मी इथे टाकलं आहे अर्धा चम्मच धणे पावडर। आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार टाकायचं आहे मीठ। मी इथे अर्धा चम्मच मीठ टाकलं आहे आणि आपल्याला आता हे सगळे मसाले आणि कैरी छान परतून घ्यायचं आहे। सगळी फोडणी आणि जे कैरीचे मध्ये जे मसाले आपण वापरले त्याची छान खमंग फोडणी बसली गेली पाहिजे, म्हणून आपल्याला सगळं हे जे मिश्रण आपण केलं आहे ते एकजीव करून घ्यायचं। इथे मी थोडासा गॅस वाढवून घेतलेला आहे। आता आपल्याला 1-2 मिनटं छान हे परतून घ्यायचं आहे। कैरी छान सॉफ्ट असल्यामुळे हा मेथांबा अगदी 2 ते 3 मिनटात शिजून तयार होते। आता आपल्याला हा जे आपण मिश्रण केलं आहे ते झाकून ठेवायचं, थोडीशी याला वाफ आणू द्यायची, म्हणून मी इथे झाकून ठेवलं आहे। अगदी 2 ते 3 मिनटं फक्त आपल्याला वाफ येऊ द्यायची, जास्त वाफ येऊ द्यायची नाही, कारण हा अगदी 2 ते 3 मिनटात तयार होतो। आता बघा थोडीशी इथे सॉफ्ट झाली आहे कैरी आणि सगळा मसाला। मी गॅस इथे कमी करूनच ठेवलेला होता। आता आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं पाणी अगदी थोडंसं घालायचं, जास्त पाणी घालायची गरज नाही। मी ते जवळपास अर्धी वाटी पाणी घातलं आणि गॅस थोडा वाढवून घेतलेला आहे। आता हे सगळं मिश्रण पाणी टाकल्यावर एकजीव करून घेत आहे। आता इथे तुम्हाला थोडंसं पातळ दिसत असलं तरी मात्र गूळ टाकल्यावर हे लगेच आटून येते आणि थोडासा दाटसरपणा येते। इथे मी फक्त अर्धा वाटी गूळ वापरला आहे। माझं जवळपास कैरींच्या फोडी 1.5 वाटी झाल्या होत्या, मी त्याच्यासाठी फक्त अर्धा वाटी गूळ वापरला आहे, कारण कैरी थोडीशी सॉफ्ट झाली होती, म्हणून गुळाचं प्रमाण इथे कमी लागलेलं आहे। गॅस मोठाच ठेवला आहे आणि त्याला छान अशी उकळी काढून देते येत आहे। बघा किती पटकन तयार झालेला आहे हा मेथांबा। आता मी त्याच्यामध्ये घातला आहे जिऱ्याची पूड। जिऱ्याची पूड अगदी बारीक न करता थोडीशी जाडसर करून घेतली। जिरं भाजून घेतलं आणि थोडीशी जाडसर पूड करून ते याच्यामध्ये टाकलेली आहे। बघा याचा कलर किती सुंदर झालेला आहे। आता मी त्याच्यामध्ये सर्वात शेवटी टाकते आहे काळं मीठ। काळं मीठ मी ते अर्धा चम्मच वापरलेलं आहे। काळ्या मिठामुळे या मेथांब्याला खूप छान टेस्ट येते। तुम्ही अगदी नक्की हे काळं मीठ वापरून असा मेथांबा करून पहा। बघा झाला आहे किती पटकन मेथांबा तयार। हा मेथांबा फ्रीजमध्ये 1 ते 1.5 महिना सहज राहतो। आता आपल्याला हा मेथांबा थोडा थंड करून घ्यायचा आणि नंतरच एखाद्या जारमध्ये किंवा कुठल्याही भांड्यामध्ये तुम्ही स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता। बघा याचा कलर किती सुंदर आलेला आहे आणि हा पटकन खायला तयारही झालेला आहे। आता आपल्याला हा मेथांबा चेक करायचा आहे थंड झाला की नाही। हा पूर्णपणे थंड झालेला आहे। आता मी इथे प्लास्टिकचं बॉक्स घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा मेथांबा भरून घेत आहे। आता आपल्याला हा मेथांबा फ्रीजमध्ये 1 ते 1.5 महिने स्टोअर करून ठेवू शकता तुम्ही आणि खूपच छान लागते टेस्ट याची, खूप मस्त आंबट गोड होते। बघा पटकन तयार झाला आहे हा मेथांबा। तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा। आपण कैरीचा दुसरा प्रकार पाहणार आहोत, ते म्हणजे कैरीचे पन्ह। मी इथे 2 कैऱ्या परत धुवून घेतलेल्या आहे। त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि दोन्ही व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा। बघा इथे मी कुकरला 2 कैऱ्या वाफवून घेतल्या आहे आणि त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। अगदी सॉफ्ट झाल्या ह्या कैऱ्या। आता मी साल सगळ्या बाजूला काढून घेते आणि आपल्याला त्या
कैरीचे सगळे गरसुद्धा काढून घ्यायचं आहे. आता हे सगळे साल बाहेर काढून घेतले आहे आणि आता आपल्याला ते मिक्सरच्या पॉटमध्ये सगळं करून घ्यायचं आहे कैरीचं पन्हं. म्हणून मी ते मिक्सरचं पॉट घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये जे पाणी निघालं होतं आधी कैरीचं ते पाणी मी टाकून घेतलं आणि गरसुद्धा काढून घेत आहे. मी एका चमच्याच्या साहाय्याने सगळा गर काढून घेतला आहे. कैऱ्या खूप सॉफ्ट वाफवल्या गेल्यामुळे त्याच्यामुळे गरही अगदी पटकन निघाला. इथे जवळपास माझा 1.5 वाटी कैरीचा गर निघाला होता आणि आता त्यात आपल्याला साखर घालायची आहे. तुम्ही इथे साखरेऐवजी गूळही घालू शकता. मी इथे 1 वाटी साखर वापरली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चम्मच मीठ आणि कैरी, साखर आणि मीठ टाकलेलं हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे अगदी कमी गरामध्ये सुद्धा भरपूर असं पन्हं तयार होतो. बघा मिक्सरला फिरवल्यामुळे गर किती छान सगळा सॉफ्ट झालेला आहे आणि भरपूर असा गरही तयार झालेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मिक्सरचं जे पॉट वापरलं होतं ते पॉट धुवून पाणी टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी वापरू शकता. मी इथे जवळपास 1 ते 1.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे बर्फाचे तुकडे. बर्फाचे तुकडे वितळल्यावर सुद्धा पाणी आणखी वाढले जाते. म्हणजे हे पन्हं जे आपण केलं आहे ते थोडंसं पातळ होतेमुळे त्याच्यामुळे आपल्याला पाणी इथे जास्त वापरायचं नाही आहे. बघा आता बर्फाचे तुकडे आणि सगळं मिश्रण टाकल्यावर किती पटकन तयार झालं आहे कैरीचं पन्हं. कैरीचं पन्हं खूप थंडगार लागते उन्हाळ्यामध्ये, म्हणून नक्की तयार करून तुम्ही पण पहा. आता मी त्याच्यामध्ये घातलं आहे सर्वात शेवटी काळं मीठ. काळं मीठ टाकून कैरीचं पन्हं अगदी अप्रतिम लागते चवीला. तुम्हीसुद्धा हे पन्हं असं काळं मीठ घालून नक्की करून पहा. बघा तयार झालेलं आहे पटकन कैरीचं पन्हं. तुम्ही आता हे कैरीचं पन्हं असंही पिऊ शकता आणि कोणी लगेच पाहुणे आले तुम्ही फ्रीजमध्ये तयार करून ठेवा, त्यांनाही तुम्ही देऊ शकता. पाहुणेही अगदी खुश होईल हे थंडगार कैरीचं पन्हं पिऊन. बघा तयार झालेलं आहे कैरीचं पन्हं. मी ते एका कपमध्ये काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये बर्फ टाकून घेतला आहे. आता ग्लासमध्ये तुम्ही असं सर्व करून पाहुणे मंडळींना देऊन बघा, तुमचे पाहुणेही अगदी खुश होतील. सर्वात शेवटी मी त्याच्यामध्ये 2 बर्फाचे आणखी खडे टाकलेले आहे आणि त्याच्यात थोडंसं टाकते काळं मीठ. चॅनलला सबस्क्राईब जरूर